नमस्कार. कधी विचार केलाय की देशाच्या सगळ्यात मोठ्या पदावर बसलेल्या लोकांना कोण जाब विचारतं? आज आपण बरोबर त्याच कायद्याबद्दल बोलणार आहोत, जो मोठ्यातल्या मोठ्या लोकांनाही कायद्याच्या चौकटीत आणतो. चला तर मग लोकपाल नावाच्या या भ्रष्टाचार विरोधी पहारेकराची ताकद काय आहे ते जाणून घेऊया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो, बरोबर ना? म्हणजे जेव्हा सिस्टीममधलेच मोठे अधिकारी किंवा नेते भ्रष्टाचारात अडकतात तेव्हा त्यांना कोण विचारणार? खरं तर याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे लोकपाल. बघूया तरी हे शस्त्र भ्रष्टाचारावर नक्की कसा वार करतं. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी या कायद्यासाठी झालेला 50 वर्षांचा मोठा प्रवास. मग भारताचा हा भ्रष्टाचार विरोधी पहारेकरी नक्की आहे तरी काय, त्याचे अधिकार काय आहेत, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, एक सामान्य नागरिक म्हणून आपण याचा वापर कसा करू शकतो हेही समजून घेऊ. एक गोष्ट लक्षात घ्या, हा कायदा काही एका रात्रीत बनलेला नाहीये. नाही, यामागे तब्बल 50 वर्षांचा संघर्ष आहे, मोठमोठी आंदोलनं आहेत आणि एक पारदर्शक भारत घडवण्याचं स्वप्न आहे. चला पाहूया हा प्रवास किती खडतर होता. जरा विचार करा, 1963 साली पहिल्यांदा यावर चर्चा झाली आणि ते स्वप्न पूर्ण व्हायला उजाडलं 2014 साल, म्हणजे जवळपास 50 वर्ष. कितीतरी सरकारं आली गेली, अनेकदा हे बिल संसदेत मांडलं गेलं आणि बारगळलं. पण भ्रष्टाचाराविरोधात एका कडक कायद्याची मागणी काही कमी झाली नाही. त्यामुळे हा फक्त तारखा नाहीत, तर आपल्या लोकशाहीच्या चिकाटीची एक जबरदस्त कहाणी आहे. तर मग एवढ्या मोठ्या संघर्षानंतर, या 50 वर्षांच्या तपश्चर्येनंतर अखेर आपल्या हाती काय लागलं? कोण आहे हा पहारेकरी जो भ्रष्टाचारावर करडी नजर ठेवणार आहे? चला आता लोकपालची नीट ओळख करून घेऊया. लोकपालची सगळ्यात मोठी ताकद कशात असेल तर ती आहे त्याच्या स्वातंत्र्यात. म्हणजे ही संस्था कोणत्याही सरकारी दबावाखाली काम करत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्या सिस्टीमची चौकशी करायची आहे, लोकपाल त्या सिस्टीमच्या बाहेरची बॉडी आहे. आणि म्हणूनच कोणाचीही भीडभाड न ठेवता निष्पक्ष चौकशी करणं शक्य होतं. ओके, तर मग ह्या पहारेकऱ्याच्या रडारवर कोण कोण येतं? या कायद्याची खरी पॉवर आहे ती त्याच्या कक्षेत. चला बघूया देशातले कोणकोणते मोठे लोक याच्या जाळ्यात येऊ शकतात. हे बघा, लिस्ट खूप मोठी आहे. देशाचे पंतप्रधान, हो, अगदी पंतप्रधान, मग केंद्रीय मंत्री, खासदार आणि ग्रुप ए पासून ग्रुप डी पर्यंतचे सगळे सरकारी अधिकारी, कोणीही या कायद्याच्या कक्षेबाहेर नाही. विचार करा, पहिल्यांदाच देशाच्या सर्वोच्च पदाला सुद्धा थेट जाब विचारण्याची तरतूद केली गेलीये. हीच तर या कायद्याची सगळ्यात मोठी क्रांती आहे. लोकपालची पहिली ताकद आहे चौकशी सुरू करण्याचा अधिकार. म्हणजे कोणतीही तक्रार आल्यावर लोकपाल स्वतःच्या टीमकडून किंवा दुसऱ्या एजन्सीकडून आधी हे तपासू शकतं की आरोपांमध्ये काही तथ्य आहे की नाही. याला आपण भ्रष्टाचाराच्या अंधारातला पहिला टॉर्च म्हणू शकतो. आणि इथेच खरा गेम चेंजर येतो. समजा प्राथमिक चौकशीत काहीतरी सापडलं आणि लोकपालने केस सीबीआयकडे दिली, तर त्या तपासावर लोकपालचं नियंत्रण असतं, सरकारचं नाही. याचा सरळ अर्थ काय, तर सीबीआय कोणत्याही राजकीय दबावाशिवाय स्वतंत्रपणे आपलं काम करू शकते. अधिक असं व्हायचं, तुम्हाला माहितीये, कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्यावर केस करायची असेल तर सरकारची परवानगी लागायची. अनेकदा ती मिळायचीच नाही. पण आता तसं नाही. लोकपाल थेट खटला चालवायला मंजुरी देऊ शकतं. म्हणजे सरकार आता आपल्या खास अधिकाऱ्यांना वाचवू शकत नाही. हा खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. आणि हे इथेच थांबत नाही. चौकशी चालू असताना त्या अधिकाऱ्याची बदली किंवा निलंबनाची शिफारस करणं, भ्रष्टाचारातून जमवलेली मालमत्ता तात्पुरती जप्त करणं किंवा पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी आदेश देणं, हे सगळे अधिकार लोकपालला खऱ्या अर्थाने पॉवरफुल बनवतात. बरं, तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एक सामान्य नागरिक म्हणून हे शस्त्र आपल्या हातात कसं येतं? म्हणजे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी आपण या कायद्याचा वापर कसा करू शकतो? चला, तक्रार करण्याची अगदी सोपी प्रक्रिया काय आहे ते समजून घेऊया. प्रक्रिया खरंच खूप सोपी ठेवली आहे. एक ठरलेला फॉर्म आहे, तो भरायचा, सोबत एक प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट जोडायचं, मग स्वतःचा ओळखीचा पुरावा आणि आरोपांना सपोर्ट करणारे जे काही पुरावे असतील ते जोडायचे. हे सगळं तुम्ही पोस्टाने पाठवू शकता, स्वतः जाऊन देऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा सबमिट करू शकता. तक्रार गांभीर्याने घेतली जावी यासाठी एवढी प्रोसेस तर करावीच लागेल. आणि ऐका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यासाठी 1 रुपयासुद्धा खर्च करायची गरज नाही. तक्रार दाखल करण्याची फी आहे 0 रुपये. कारण न्याय मिळवण्याच्या मार्गात पैशांचा अडथळा येऊ नये हे यामागचं तत्त्व आहे. आता देशातल्या मोठ्या व्यक्तीविरोधात तक्रार करायला कोणीही सामान्य नागरिक पुढे येऊ शकतो. आणि हो, ते तारीख पे तारीखवाला प्रकरण इथे चालणार नाही. या कायद्यात प्रत्येक गोष्टीसाठी वेळ ठरवून दिलेली आहे. प्राथमिक चौकशी साधारणपणे 90 दिवसांत पूर्ण करायची आहे.
तपास 6 महिन्यात पूर्ण करायचा आहे. म्हणजे तुमची तक्रार सरकारी फायलेंमध्ये वर्षानुवर्ष धूळ खात पडणार नाही, त्यावर वेळेत कारवाई होईल. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? लोकपालमुळे खरंच काही फरक पडलाय का? चला, आता या कायद्याचं महत्त्व काय आहे आणि त्याचा एकूण परिणाम काय होतो ते थोडक्यात बघूया. सोप्या शब्दात सांगायचं तर लोकपाल म्हणजे काय? 1. मोठ्या लोकांच्या भ्रष्टाचारावर नजर ठेवणारी स्वतंत्र संस्था. 2. सामान्य माणसाच्या हातात दिलेला एक पॉवरफुल शस्त्र. 3. सरकारी परवानगीशिवाय केस चालवण्याचा अधिकार. आणि 4. वेळेच्या आत न्याय देणारी एक सिस्टीम. हा फक्त एक कायदा नाहीये, तर जबाबदारीच्या एका नव्या पर्वाची ही सुरुवात आहे. बघा, हा कायदा म्हणजे आपल्या हातात आलेलं एक धारदार शस्त्र आहे. पण ते शस्त्र तेव्हाच चालेल जेव्हा आपण सगळे नागरिक म्हणून जागरूक राहू आणि त्याचा योग्य वापर करू. तर मग प्रश्न हा आहे की एक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त लोकशाही घडवण्यासाठी आपली भूमिका काय असणार आहे? यावर विचार नक्की करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.